सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा मोहे मग बाधा काळदूत यमाची सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा मोहे मग बाधा काळदूत यमाची करू वासुदेव स्मरण येणे तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची करू वासुदेव स्मरण येणे तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची सुखी शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची तीर्थयात्रे सुखे जाऊ वाची विठ्ठल नाम घेऊ संत संगे सेवू वासुदेव धनीवरी तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संत संगे सेवू वासुदेव धनीवरी सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची सुखी शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची लोभ ममता दौडू आशा उदरवेते चावळ सांग न करू अनिक सायासा वासुदेवा वाचुनी उदर लोभ ममता दौडू आशा लोभ ममता दौडू आशा उदर व्यते चावळ सांग न करू अनिक सायासा वासुदेवा वाचुनी सुखी शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची सुखी शिव ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी सुखी शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा सुखी शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नादितो ज्ञानराजा सुपात्रम, तया आठवित महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। जयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम, वस्त्रमनिरीवतम सरशी नाशयति विघ्नम, या कुंदेन्दु तुषार हरधवलम, या शुभ्रवस्त्रावृत, या विनावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासनम, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता सामपातुं, सरस्वती भगवती निशीष जड्यापहम्, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतम्। वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ज्या नामे पृथ्वी समृद्धलिते ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे तनी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राण तपलेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदनम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनम, ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं, जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गुणामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रनान्यं जाने न जाने, रनान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं,
कारुण्य रूपम करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्। एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरि वासुदेव हरि। पांडुरंग हरि वासुदेव हरि। देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी। वासुदेव हरी जय जय रामकृष्ण हरी। देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा। हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाळू मामा 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 नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम नमो नारायण वेद पारायण। सत्यनारायण श्रीमद नारायण। लक्ष्मी नारायण विष्णु नारायण। हरि नारायण राम नारायण कृष्ण नारायण। विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण। ओम नमो नारायण। ओम नमो नारायण। नारायण वेद पारायण। नारायण वेद पारायण। लक्ष्मी नारायण सत्यनारायण। श्रीमद नारायण भगवत नारायण। ओम नमो नारायण। ओम नमो नारायण। ओम नमो नारायण। ओम नमो नारायण। जय जय विठ्ठल रखुमाई। 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 जय जय विठ्ठल रखुमाई।
जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई. नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई. मारुतीला फुले वाहन, गणपतीला तुरे वाहन, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाहन, गणपतीला तुरे वाहन, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुली वाहन, गणपतीला तुरे वाहन, मारुतीला फुले वाहन, गणपतीला तुरे वाहन. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा, बेल शोभे हिरवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हरे राम हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. रामकृष्ण हरी बालक्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी. रामकृष्ण विठ्ठल हरी
बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री 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 राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्य योग ओवी 125 ते 150। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपां देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे। आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार परलोक ओळखिती या उपाधी माझी गुप्त चैतन्याशे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारिती सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे परी निवडो निराज हंशे वेगळे की अग्निमुखे की डाळ तोडनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत ना तरी
जाणीवेची आयनी करिता ददी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैशे की भूस बीज एकवट उपनीता राहे घनवट तेत उडे ते फलकट जाणू आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियाशी मनोनी अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षु दोही देखिलाशी देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू ते नामवर्ण आकारू चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातितू तया केलिया ही घातू कदा नोहे आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे मनोनी तू आझून जावे पंडू कुमराम तू धरोनी देहाभिमानाते दिटी शुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणत आशी तरी अर्जुना तू हे नेनशी जरी तत्वता विचारीशी तरी वदिता तू नव्हेशी हे वद्य नव्हे ती जैसे स्वप्न माझी देखी जेम ते स्वप्नची साच आपजे मग चेवोनिया पाहिजे तव काही नाही तैशी हे जान माया तू ब्रह्मत आहा शिवाया शस्त्रे हानितील या छाया जैशी अंगीन रूपे का पूर्ण कुंभ उलंडला ते बिंबाकारू दिशे भ्रंशला परिभानु नाही नासला तया सवे ना तरी मटी आकाश जैशे मटा कृती उतरले असे तो भंगलिया अपेशे स्वरूपची तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाशु नाही स्वरूपी मनवुनी तो हे नारोपी भ्रांती बापम जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेळीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाते हा अनादि नित्य सिद्धू निरुपादि विशुद्धू मनवुनी शस्त्रादिकी छेदू न घडे हा प्रळयोदके नापलवे अग्निदाहो न संभवे येत महाशोषु न प्रभवे मारुताचा अर्जुना हा नित्यो अचळू हा शाश्वतो सर्वत्र सदोदितो परिपूर्ण हा तर्काची दिटी गोचर नोये किरीटी ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे हा सदा दुर्लभू मना आपुन हे साधना निश्चिम अर्जुना पुरुषोत्तमो हा गुणत्रय रहितो अनादि अविकृतो व्यक्तिशी अतितु स्वरूपम अर्जुना ऐसा जानावा हा सकळात्मक देखावा मग सहजे शोको आघवा हरेल तुझा अर्जुना ऐसा हा जानावा हा सकळात्मक देखावा मग सहजे शोको आघवा हरेल तुझा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी।
श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 27 म्हणजे ब्रह्मपत्राचा अध्याय 2 आणि भाग 6. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः. कळवळ उपजली कपिंद्रा, तेव्हा टाकिली श्रीराम मुद्रा. मुद्रा देखोनी सीता सुंदरा, निद्रा तंद्रा विसरली. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपा दाणिक तिचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुक. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्ताची आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझा, जनासवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. तेवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले. म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते व ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 27व्या अध्यायाच्या म्हणजे ब्रह्मपत्राच्या 2ऱ्या अध्यायाच्या 6व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामराय यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. सीता माऊली रामरया का येत नाही, का माझी सोडवणूक करत नाहीत, या गोष्टीचा विचार करून मोठ्यानं गैवर घालून हंबरडा फोडून आक्रोश करून रडत आहेत. हे हनुमंत यांनी वृक्षाच्या फांदीमधून गुप्त राहून पाहिलं आणि हनुमंत या सुद्धा कोंदून रडू लागले. हनुमंत याला माता सीता जानकी बद्दल हृदयामध्ये माया निर्माण झाली, कळवळा निर्माण झाला. आणि त्याच संधीचं सोनं करून घेण्यासाठी हनुमंतरायांनी रामरयाकडून सीतामाऊलीच्या शुद्धीला येत असताना जी खून म्हणून, एक ओळखीची वस्तू म्हणून रामनामांकित मुद्रा आणलेली आहे. तीच श्रीराम नाम मुद्रा सीतामाऊलीच्या पुढं टाकलेली आहे. सीतामाऊलीनं त्या श्रीराम नाम मुद्रेकडे पाहिलेलं आहे आणि एकदम ताज्या तवान्या, आनंदी, खुश, समाधानी सीतामाऊली झालेली आहे. याला आपण म्हणतो ना फ्रेश होणं, तशा माऊली फ्रेश झालेले आहेत. डोळ्यावरचं आसू, मनातलं दुःख, विचारांचं थैमान, आळस, निद्रा, जांभळी, लाज, भय, आस, चिंता, शोक, सगळं 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 माऊली विसरल्या जेव्हा त्या श्रीराम नाम मुद्रेकडे पाहिलं. दोन्ही टवकारिले नयन, चिंता गेली हरपोण. मनी पांगुळले मन, विस्मयापन्न जानकी. सीतामाऊलीनं
डोळे मोठे करून त्या अंगठीकडे पाहिलं, त्या नाममुद्रेकडे पाहिलं आणि श्रीराम नाममुद्रा माऊलीनं पाहिली आणि माऊलीच्या देहाच्या ठिकाणी जी चिंता होती ती चिंता हरपून गेली. म्हणतात चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, भीतरी प्रवेश केला देवी. कारण शोक करत असताना, काही काळ रडत असताना, दुःख करत असताना भगवंताच्या नामचिंतनामध्ये कदाचित खंड पडला असेल. पण यावेळेस भक्त सखे हनुमंत या नाममुद्रा सीता माऊलीच्या समोर टाकतात आणि त्या माऊली पाहतात. त्यावेळेस परत भगवंताचं नामचिंतन अगदी अंतकरणापासून मुखातून बाहेर पडतं आणि सीता माऊलीची चिंता दूर होते. मनाची पांगुळलेली अवस्था म्हणजे बाकीचं मन कशाचाही विचार करायला तयार नाही. एका देवा वाचून काही आता बोलणेच नाही, किंवा बोलणेच नाही आता देवा वाचून काही. ही अवस्था माऊलीची झालेली आहे, मन तटस्थ झालेले आहे. आणि त्या नाममुद्रेकडे पाहून सीता जानकी मातेला नवल ही वाटलेलं आहे. दीपिका तेज अंधार युक्त श्रीराम मुद्रा ग्राशी समस्तम, करोनी शशी सूर्य खद्यत प्रकाशवंत राम मुद्रा. ती राम नामाची जी मुद्रा आहे तिचं एवढं तेज आहे म्हणजे आपल्याकडचं अज्ञान असणार अज्ञानाचा अंधकार नाहीसा केलेला आहे. अज्ञान नाममुद्रेनं गिळून टाकलेलं आहे. आणि त्या श्रीराम नाममुद्रेचं तेज किती माहितीये का म्हणले, चंद्र सूर्याला सुद्धा सोन किड्यासारखी अवस्था निर्माण झाली. एवढी प्रकाशवंत श्रीराम नाममुद्रा आहे. आणि ही श्रीराम नाममुद्रा सीता माऊलीनं पाहिली. मुद्रिका शोभे नामे करी, श्रीराम नाम मुद्रिकेवरी, राम मुद्रिका भायांतरी, सीता सुंदरी स्वये देखे. ती मुद्रिका जानकी सीता माऊलीनं निहाळून पाहिली. आतून बाहेरून सगळीकडे त्या मुद्रिकेवर राम 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 असं श्रीराम नाम लिहिलेलं आहे. अंतर्बाह्य श्रीरामानं भरगच्च अशी ती श्रीराम नाम मुद्रा सुंदर असणाऱ्या सीता माऊलीनं पाहिलेली आहे. आता माऊली सुंदर आहे, श्रीराम नाममुद्रा सुंदर आहे. आणि एका सुंदरीनं दुसऱ्या सुंदरीला पाहिलं. म्हणजेच श्रीराम नाममुद्रेला सीता माऊलीनं अगदी अंतकरणापासून डोळे भरून पाहिलं. मुद्रिका पितपत्रावळी, शस्त्र नाम प्रभावळी, अक्षरी अक्षरे लिहिल्या ओळी, अक्षरे न्याळी जानकी. त्या श्रीराम नाम मुद्रिकेच्या पाठीवर भगवंताची जी शस्त्र नाम आहेत ती तेजपुंज नाम अक्षरामध्ये लिहिलेले आहेत. त्या शस्त्र नामाच्या अक्षराच्या लिहिलेल्या ओळी, त्या शस्त्र नामाची अक्षर सीता माऊली निहाळू लागली, वाचू लागली, त्याचा आनंद घेऊ लागली. अक्षरी अक्षर मुद्रिका, दशावतार त्यावरी टीका, जडित चरित्र मालिका,
सुखदायका सीतेशी. भगवंताची सहस्त्रनामावळीच्या नंतर भगवंताचे जे 10 अवतार आहेत, मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, विठ्ठल भगवान परमात्मा आणि पुढे कल्की, त्या 10 अवताराच्या खुणा त्या अंगठीवर रेखाटलेली आहेत. भगवंताची गुणकथा, चरित्रे ज्याला म्हणतात, त्या मालिका रूपानं त्या श्रीराम नाम मुद्रेवर चित्रित केलेली आहे. आणि ते पाहून सीता माऊलीला सुख वाटलेले, आनंद वाटलेले आहे. मुद्रिका गर्भ अति पवित्र, त्याही माझी परस्पर, श्रीराम नाम निजाक्षर, अक्षर अक्षरातीत. भगवंताचं नाम कसं आहे म्हणले, नाश आणि अविनाश, शाश्वत आणि चिरंतन, किंवा नाशिवंत आणि चिरंतन, याच्याही पलीकडचं आहे म्हणले. आणि श्रीराम नाम मुद्रेचा जो आतला भाग आहे म्हणले, त्या भागामध्ये अतिशय पवित्र अशी भगवंताची श्रीराम नामावळीची अक्षर अगदी ठळक दिसतात. अशी श्रीराम नाम मुद्रा श्री रामरयाची स्वामिनी सीता माता पाहतात, त्यांना आनंद होतो. ऐसी मुद्रिका आनंद युक्त, देखोनी सीता सद्गदित, नेत्री आनंद जल स्त्रवत, रोमांचित जानकी. अशा प्रकारची ही श्रीराम नाम मुद्रा सीता माऊलीनं पाहिली. आतून बाहेर भगवान स्वरूप झालेली नाम मुद्रा आनंदयुक्त आहे. हे डोळे भरून माऊलीनं पाहिलं आणि माऊलीच्या डोळ्यातून घळघळा घळघळा आनंदाश्रू वाहू लागले. डोळे पाण्यानं डबडबले. सगळ्या अंगावर माऊलीच्या शहारे उभे राहिले. रोमांचित अवस्था जानकी सीता मातेची झाली. मुख्य मुद्रा ते सुवर्ण, त्यावरी श्रीराम सुवर्ण वर्ण, देखोनी मुद्रेचे महिमान, सुख संपन्न जानकी. मुख्य असणारी श्रीरामाची ती मुद्रा म्हणजे अंगठी, ती सोन्याची म्हणतात. पण सोन्याच्या अंगठीवर सुवर्ण अक्षरात श्रीराम हे नाम लिहिलेलं आहे म्हणले. आणि श्रीराम नामामुळं त्या अंगठीला किती महत्व आलेले आहे, त्या श्रीराम नाम मुद्रेला किती महिमान प्राप्त झालेले आहे, अधिकार संपन्न ती झालेली आहे. ही श्रीराम नाम मुद्रेची अवस्था सीता माऊलीनं पाहिलेली आहे. आणि सीता माऊली यांना आनंदी आनंद वाटलेले आहे. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. जरा लागला सुखाचा, पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, पोहून जाऊ पैल थडी, बांधू राम नाम सांगळी. म्हणून रामनामाची सांगड या भवसागरातून तरुण जाण्यासाठी आपण बांधली पाहिजे. आणि पैल तीराला निश्चित त्या सांगडीच्या जीवावर आपण पोहोचू हा विश्वास आहे. सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे,
भक्तीची रघुत्तम नामाची सांगड बांधारे 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 सांगड बांधारे भक्तीची रघुत्तम नामाची रघुत्तम नामाची रघुत्तम नामाची रघुत्तम नामाची सांगड बांधारे 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 भक्तीची नारायण नामाची सांगड बांधारे 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 भक्तीची नारायण नामाची नारायण नामाची सांगड बांधारे नारायण नामाची नारायण नामाची सांगड बांधारे 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 भक्तीची नारायण नामाची सांगड बांधारे 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 भक्तीची नारायण नामाची. आणि अशा प्रकारे भगवंताचं श्रीराम नाम अंतर्बाह्य त्या श्रीराम नाम मुद्रिकेवर कोरलेलं आहे. त्यामुळं सीता माऊलीला सुख वाटलेलं आहे. येथे चमत्कार झाला मुद्रा नवे श्रीराम आला सीतेसी ऐसा भाव गमला सरसाविला छळून. येथे चमत्कार झाला मुद्रा नवे श्रीराम आला ऐसा सीतेसी भाव गमला सरसाविला आचळून. सीता माऊलीनं पुन्हा पुन्हा डोळे मोठे करून म्हणजे वटारून म्हणजे आपण झोपेत आहे का जागा आहे हे पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा त्या श्रीराम नाम मुद्रिकेकडे पाहिलं. श्रीराम नामांकित मुद्रा अंतर्बाह्य श्रीरामाची अक्षर त्याचबरोबर भगवंताचं सहस्त्रनाम भगवंताच्या अवताराच्या चरित्र लीला भगवंताचं महिमा त्याचबरोबर 10 अवताराच्या खुणा हे सगळं माऊलीनं पाहिलं. आणि एक नवल घडलं. माऊलीला असा भाव मनाच्या ठिकाणी झाला की श्रीराम नाममुद्रा नसून माझा रामच मला भेटायला आला. लय दिवस झाले होते मला आठवण येत होती माझ्या रामाची. आज भगवान परमात्मा मला पाहुला माझं गारानं ऐकलं. कदाचित माऊलीचा रडताना शोक करताना दुःख करताना आक्रोश करताना डोकीवरचा पदर खांद्यावर आला असेल पडला असेल. पण नाममुद्रा पाहिली माऊलीला वाटलं माझा राम आला. त्यावेळेस माऊली लाजल्या आणि पडलेला पदर पुन्हा सरसावला. माऊलीने आपल्या डोक्यावर घेतला. म्हणू लागली माझा राम आला माझा देव आला माझा भगवान परमात्मा आला माझा श्रीराम आला. अशी अवस्था सीता माऊलीची त्या श्रीराम नामांकित नाममुद्रेला पाहून झाली. श्रीराम आले काय की लाज झाली दुमुखी सर्वांगे हरी खली जानकी सुखोन्मुखी डुलत. अगो बाई म्हणले काही सांगावा नाही काही निरोप नाही काही कळवलं नाही. माझा भरतार अचानक आला. माझे राम आले माझे राम आले माझे राम आले. आनंद झाला. एखाद्या महिलेचा पती काही कामानिमित्त
बाहेर परदेशाला परगावी 5-6 महिने जावा आणि पती पत्नीची गाठ 5-6 महिने पडलेली नसावी आणि अचानक कुठला फोन नाही, पत्र नाही, मेसेज नाही, काय नाही आणि एकदम पती परमेश्वराची मूर्ती आपल्या समोर येऊन उभी राहावी. काय त्या माऊलीला, त्या महिलेला आपला नवरा आला, आपला पती आला म्हणून आनंद होतो. ही जशी सामान्य महिलांची अवस्था आहे तशीच अवस्था माऊलीची झालेली आहे. सीता माऊली लाजलेले आहेत, लाजून खाली मान घातलेली आहे. खाली मान घालून आनंदी झालेल्या मनानं माऊली आनंदानं डोलू लागलेली आहेत. केवता आहे लक्ष्मण दुष्ट दुरुक्ती केले छळन, त्याचे केसी झाडीन चरण लोटांगण त्या माझे. आता वास्तविक पाहता इथं प्रसवनगिरी पर्वतावरचा हा प्रसंग आहे. तिथं सगळे वानर मंडळी नळ नीळ जांबुवंत अंगद सुग्रीव हनुमंत सभेमध्ये आहेत. सौमित्र दादा ब्रह्मपत्र वाचत आहेत. रामरया अगदी सावधानतेनं ते ब्रह्म लिखित ब्रह्मपत्र ऐकत आहेत. कथा वाचायला काय चालू आहे तर अशोकवनामध्ये हनुमंत यांनी सीता माऊलीच्या समोर खून म्हणून नेलेली श्रीराम नाम मुद्रा फेकली. सीता माऊलीनं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिला राम आलं असं वाटू लागलं. सीता माऊली लाजल्या, पडलेला पदर सावरला, आनंदी झाल्या आणि म्हणू लागल्या, रामा ओ भगवंता, पतिदेवा, परमेश्वरा, माझा लक्ष्मण भाऊजी कुठे आहे हो? माझा धीर कुठे आहे? मी खूप खूप हो त्यांचं छळण केलं, वाईट वंगाळ शब्दात बोलले हो. त्या भाऊजींना मला भेटू द्या, एकदा त्यांची गाठ घेऊ द्या. माझ्या डोक्याच्या केसानं त्यांच्या पायाची धूळ झाडीन, त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालीन. कुठाय माझा लक्ष्मण भाऊजी? कुठाय माझा सौमित्र? असं श्रीराम नाम मुद्रेला पाहून, राम आलाय असं समजून त्या श्रीराम नाम मुद्रे केलाच सीता माऊली म्हणतात, कुठाय सखा लक्ष्मण? कुठाय माझा लक्ष्मण भाऊजी? त्यांचं चरण मला धरायचं आहे. मी फार चुकले, फार छळण त्यांचं केलं. सभेची श्रीरामेशी गोडी घ्या जी फोडी देईन विडी. आले ती मज कारणे तातडी चरण झाडीन निज केशी. आणि लगेच सीता माता त्या श्रीराम नाम मुद्रिकेला पाहून म्हणतात, अहो तुमची आवड माझ्या मनामध्ये होती, किती आठवण मी तुमची काढत होते हो. बरं झालं म्हणले तुम्ही आला, या तुमचं स्वागत करते. तुमच्या पायाची धूळ माझ्या डोक्याच्या केसांना मला झाडू द्या, मला तुमची सेवा करू द्या. असं श्रीराम नाम मुद्रा पाहून सीता माऊली त्या श्रीराम नाम मुद्रिकेला बोलते, ब्रह्मलिखित निरूपण सीता चरित्रानुपम. ऐकता श्रीरामाले प्रेम अति संभ्रम तो ऐका. ब्रह्मलिखित निरूपम सीता चरित्रानुपम. ऐकता श्रीराम आले प्रेम अति संभ्रम तो ऐका.
ब्रह्मलिखित लक्ष्मण दादा वाचत आहेत. रामरया श्रोत्याच्या भूमिकेमध्ये आहेत. सभा गच्च भरलेली आहे आणि सीता माऊलीची नाममुद्रिकेला पाहून राम आल्याची अवस्था, राम भेटल्याची अवस्था ब्रह्मपत्रातून लक्ष्मण दादा वाचतात. हे चरित्र किती अनुपम आहे, विचाराच्या पलीकडचं आहे, किती थोर आहे, किती अगम्य आहे. आणि हे लक्ष्मण दादाच्या मुखातून वाचताना श्री रामरायांनी ऐकलं. तर रामरायाच्या मनात सीता जानकी बद्दल एवढं प्रेम निर्माण झालं. ते प्रेम पाहून श्रीराम प्रभू सुद्धा बोलले की काय असं तुम्हाला वाटेल, संभ्रम वाटेल. ती कथाही ऐका. म्हणतात सीते देई आलिंगण मनोनी उठला रघुनंदन पैल दिसे सीता चिद्रत्न आली धावोनी भेटावयाम. आता ब्रह्मपत्रातलं अशोक वाटिकेमध्ये घडलेलं वर्णन ब्रह्मदेवाच्या हस्ताक्षरातलं लक्ष्मण दादा वाचत आहे. आणि सीतेची अवस्था काय झाली हे रामरायांनी साक्षात ऐकलं. आणि रामरायाला वाटायला लागलं माझी सीता मला भेटायला आली. ए सीते ये कडकडून मला मिठी मार. म्हणून रामराया उठले. बघा म्हणले पलीकड माझी असणारी चिद्रत्न सीता आलेली आहे. मला भेटायला कशी धावत यायला लागलेली आहे. ये 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 मला कडकडून मिठी मार, मला आलिंगन दे. किती दिवस झाली तू भेटलीच नाही असं रामराया बोलू लागले. दोन्ही बाया पसरून हर्ष धावे रघुनंदन सीता देखिली चिद्रत्न आलिंगना लागोनी हुबाशे. आता वास्तविक पाहता ब्रह्मपत्राचं वाचन चालूय. लक्ष्मण दादा ते वर्णन वाचत आहेत. रामराया उठले, दोन्ही हाताच्या भाया पसरल्या आणि आनंदानं रामराया म्हणतात ए सीता लावण्याची खान आहे तू, चैतन्याचा गाभा आहे तू, चैतन्याचा मूर्तिमंत पुत्र असणारी माझी सीता, माझी नवरत्नाची खान आहे. आज मला तू भेटायला आलीस, मी तुला आलिंगन देण्यासाठी उभा आहे. म्हणून रामराया धावू लागले. हात पसरून सीता मला भेटायला आली, सीता मला भेटायला आली. आता मी तिला कडकडून मिठी मारतो. रामराया बोलू लागले ऐसा धावता रघुनंदन विस्मय पावती कपिगण सुग्रीव पडला मूर्छापन्न मूर्छित लक्ष्मण पत्रारती. आता रामराया धावायला लागले. वास्तविक आता लक्ष्मण दादा पत्र वाचत आहेत, ब्रह्मपत्राचं वाचन करतायत. सगळी सभा भरगच्च भरलेली आहे. सगळे सावधानतेनं सर्वांगाचं कान करून ब्रह्मपत्राची कथा लक्ष्मण दादाच्या मुखातून श्रवण करीत आहेत. रामराया उठले, माझी सीता आली, माझी सीता आली, माझी सीता आली म्हणून धावायला लागले. दोन्ही हात पसरून ए सीता मला कडकडून मिठी मार, भेट म्हणू लागले, मला आलिंगन दे म्हणू लागले. हे सगळ्यांनी पाहिलं आणि सगळे वानर तोंडात बोट घालायला लागले. नवल वाटलं काय आता म्हणले हे तर कुठं सीता आहे काय आहे. राम उठलाय आणि सीता सीता म्हणून धावायला लागलाय. सुग्रीवानं पाहिलं, सुग्रीवाला चक्कर आली, मूर्छापन्न राजा सुग्रीव झाला. लक्ष्मण दादा पत्र वाचता वाचता बेशुद्ध होण्याची वेळ लक्ष्मण दादाची झाली. अशी अवस्था रामरायाची अवस्था पाहून सर्वांची झाली. देव लय सोंगाड आहे हो, लय नाटकी आहे. काय लीला करील, कधी लीला करील, कशी लीला करील हे भल्या भल्यांना कुणालाच कळत नाही.
म्हणून तुकोबाराया म्हणतात, तुझं लागलीसे खोडी, लय खोडीलाय देवा तू, तुझं लागलीसे खोडी, पांडुरंगा तू बहु पुढी. लय नाटक करतो रे देवा, लय लीला करतो. काय सोंग करशील, कधी कोणतं सोंग घेशील, हे चांगल्या चांगल्या भक्तांना सुद्धा तू कळू देत नाही. आणि हे सोंग पाहून लक्ष्मण दादा सुग्रीव मूर्छापन्न झालेले आहेत. हर्षे व संडे रघुनाथ पदोपदी होय नाचत, धन्य सुदिन हनुमंत माझी मज सीता भेटवली. रामरया त्या आनंदानं उसळ्या मारू लागले, उड्या मारू लागले, नाचू लागले, गाऊ लागले. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. वारे हनुमंत म्हणले, खरंच रामभक्त असावा, हरिदास असावा, वैष्णव असावा तर हनुमंत तुझ्यासारखा. काय आज दिवस माझ्या भाग्याचा उगवला रे हनुमंता, तुला धन्यता द्यावी तेवढी थोडी. हे हनुमंता, आज माझ्या ताटातूट झालेल्या प्रिय पत्नीची तू भेट घालून दिली. आज माझी सीता मला भेटवली. तर रामरया गाऊन नाचून बोलू लागले. ऐकोनी म्हणे हनुमंत, थोर चुकलो मी तेथ, सीतानी तो जरी येथ, श्री रघुनाथ सुखावता. रामरयाची ही अवस्था पाहिली आणि हनुमंतराया खजील झाले. हनुमंतरायांना थोडा खेद वाटला, आपण थोडं कमी पडलो म्हणले. आपण नीतीनं न्यायानं सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे वागलो, थोडी चूक झाली म्हणले. आपण ब्रह्मपत्र लिहून आणलं, सीतामाऊलीची शुद्धी घेऊन आलो, त्यापेक्षा खरंच सीताच घेऊन आलो असतो आणि रामरयाला भेटवली असती तर किती आनंद झाला असता रामरयांना. थोडा मी कमी पडलो असं खजील हनुमंतराया विचार करू लागले. अति अनुताप हनुमंता, चुकलो मी सर्वथा, मज काय आली न पुसंकता, निमेषे सीता आणीन. अति अनुताप हनुमंता, चुकलो मी सर्वता, मज काय आली न पुसंकता, निमेषे सीता आणीन. हनुमंत यांना थोडा पश्चाताप झाला, चूक झाल्यासारखं वाटू लागलं. चूक काही झालीच नाही, पण काही काही वेळा चूक झाली नसताना सुद्धा माणूस म्हणतो काय माझ्याकडून चुकला असलं तर माफ करा. बोलता बोलता काय चुकीचा शब्द गेला असला तर मला समजून घ्या, मला जाणून घ्या. चुकीचं असेल ते माझं, बरोबर असेल ते भगवान परमात्म्याचं. मी अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. आणि अशीच हनुमंतरायाची अवस्था झाली. हनुमंतराया म्हणतात, माझी थोडी चूक झाली, मी सीतालाच आणायला पाहिजे होतं, पण सीता माऊलीची शुद्धी आणली. बरं आता काय झालं म्हणले, रामरयाला वाटायला लागले नाही ना ब्रह्मपत्रातलं वाचन ऐकून सीता माऊलीची अशोक वाटिकेमध्ये झालेली अवस्था ऐकून सीता भेटली असं रामरयाला वाटू लागलेलं आहे ना. मग आता माझ्यातला काही कमीपणा झालाय का, माझ्यातलं बळ कमी झालंय का, माझ्यातली भक्ती कमी झाली आहे का, मी काय नपुसक झालोय का. आत्ताच्या आत्ता उड्डाण घेतो, लंकेला जातो, आशिक वाटिकेमधून सीता माऊलीची भेट घेऊन सीता माऊलीला रामरयाच्या भेटीला घेऊन येतो. हेही ब्रह्मपत्राचंच वाचन आहे बरं का, लक्ष्मण दादा वाचता येत. पण हनुमंतरायाची अवस्था काय झाली, एका सेकंदामध्ये डोळ्याचं पातळ ना लवता एवढ्यामध्ये
जाऊन सीता माऊलीला घेऊन रामरायाला भेटवतो, मग रामरायाला किती आनंद होईल असं हनुमंतराया विचार करतात. क्षण एक धीर धरी रघुनाथा, सवेगानी नमी सीता, चरणी ठेवून या माता, होय उडता हनुमंत. देव बाप्पा हनुमंतराया म्हणतात, रामा लय वेड्यासारखं करू नका, थांबा जरा म्हणले, थोडे थांबा, अगदी एक क्षणभर थांबा म्हणले. आता ताबडतोब जातो, येऊ जातो म्हणले, येऊ येतो म्हणले, आणि मोकळा येत नाही म्हणले. तुमची सीता माता आहे ना, त्या सीता माऊलीला घेऊन येतो आणि तुमच्या प्रिय पत्नीची तुमची भेट घालून देतो. म्हणून हनुमंतराया उठले, रामरायाचं दर्शन धावून घेतलं आणि हनुमंतराया आकाश पंताला भरारी मारण्यासाठी उड्डाण करू लागले. वेगे उडता हनुमंत, उमज पडला श्री रघुनाथा, सोये धावोनी होय धरिता, ऐका आता सांगेन. हनुमंतराया रामरायाचं अवतार लीला पाहून सीता आणण्यासाठी सत्वर निघाले. हे रामरायांनी पाहिलं, आपलं दर्शन घेऊन हनुमंत सीता आणायला निघाला, परत लंकेला चालला. आता जाणार आणि हनुमंतराया क्षणार्धामध्ये सीता घेऊन येणार. हे रामरायाला अंतर्यामी लगेच समजलं. रामरायाने हनुमंतरायाला धावून धरलं. ए हनुमंता म्हणले, कुठं निघाला, आगावपणा लावला काय म्हणले. देव भक्ताची किती लीला असते बघा, किती दोघांची नाटकं असतात. आणि ही नाटकं म्हणजेच अवताराचं कार्य असतं. ते कार्य सिद्धीला नेण्यासाठी आणि रामायणाची कथा गोड वाटावी, किती ऐकावी, कशी ऐकावी, ऐकावी 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 वाटावं. अजून काय पुढं, अजून काय पुढं, किती गोड कथा आहे, किती गोड रामायण आहे हे वाटावं. म्हणून हे भगवंताच्या नवलाईच्या सोंगाड्या कथा आहे. हनुमंतराया उड्डाण करायला लागले. थांबा, आता मी उसळी मारतो, उड्डाण घेतो आणि सीता माऊलीला जाऊन घेऊन येतो. रामराया थोडी कळ काढा. रामराया धावून हनुमंतरायाला धरतात. ए हनुमंता थांब जरा म्हणले, मी काय सांगतोय ते ऐक म्हणले. कुठं निघाला उड्डाण करून, असं रामराया हनुमंतरायाला बोलतात. ब्रह्मलिखित ऐकता प्रेम उसळले चित्ता, दूषित ते वदलो सीता सीता, तुवा त्यार्थ नव जावे. रामराया म्हणतात, हनुमंतराया हे भक्ता मारुती, तुला कळत नाही वैरे, मी थोडा भांबावलो, वेडावलो. अरे लक्ष्मण दादा एवढं गोड ब्रह्मपत्र वाचतोय आणि सीता अशोक वनामध्ये नाममुद्रिकेला पाहून राम आला म्हणते. तिला राम भेटल्याचा आनंद होतो. लक्ष्मण कुठे विचारते, पायानं तुमच्या दोघांचे केस, पाय तुमच्या माझ्या डोक्याच्या केसानं झाडीन म्हणते, तुमच्या चरणावर लोटांगण घालीन म्हणते. हे चिंतन ऐकलं रे हनुमंता. मी थोडा भांबावून गेलो, मग उठलो, दोन्ही हात पसरले आणि सीता मला भेटायला आली असं मला वाटलं. बायकोची लय दिवस भेट नाही रे, म्हणून थोडी बायकोची आठवण आली, सीताची आठवण आली आणि सीता सीता म्हणून मी हाका मारल्या. तुला काय वाईट वाटलं हनुमंत? तुला जर वाईट वाटलं असेल, मी जर दुष्टित बनलो, सीता सीता उगाच म्हणालो, असं तुला वाटत असेल तर तसा काही अर्थ तू घेऊ नको. तसा काय माझ्या सीता सीता म्हणण्याचा अर्थ तू काढू नको. तू बुद्धिमत्ताम वरिष्ठाम आहे हनुमंता.
श्रीराम प्रभू हनुमंत याला बोलतात, घेवनी श्री रघुनाथ वेगे उडो पाहे हनुमंत, अंग दे देखोनी तो अर्थ धावोनी धरित हनुमंता. आता रामरयाचं बोलणं ऐकायला हनुमंतराय काय साधे भक्त आहेत का? देव कसा करतो असाही नाटक करतो, तसाही नाटक करतो, वेड्यात काढतो. आणि हनुमंतरायांनी मग तसंच सोंग घेतलं. हनुमंतराय हे ऐकून न ऐकल्यासारखे करायले. देवाने हनुमंतरायाच्या पायाला धरलेलं आहे. हा हनुमंता, उसळी मारू नको, अशा उसळ्या मारू नको रे बाबा हनुमंता, मला घेऊन उडशील. आणि हनुमंतरायाच्या पायाला रामरायानं धरलेलं आहे. हनुमंतराया उडायला लागलेले आहे. आणि रामराया हनुमंताच्या पायाला धरल्यामुळं अत्राळी व्हायला लागले. हे भक्त सगळे अंगदानं पाहिलं, अंग धावत आले. पहिलं रामरायाने हनुमंतरायाच्या पायाला ओढून धरण्याचा प्रयत्न केला होता. अंगद आले, पायाला मिठी मारली आणि हनुमंतरायाला थांबवण्याचा प्रयत्न अंगद करू लागले. अंगद श्रीराम समवेत उडो पाहे हनुमंत, ते देखो नि जांबुवंत सोये धरित तिगाशी. श्रीरामाला घेऊन हनुमंत उडायला लागलेले आहे, उसळी घ्यायला लागलेला आहे, उड्डाण करायला लागलेलं आहे. हे अंगदानं पाहिलं होतं. अंगद धावत आले होते, अंगदानं पायाला धरलं होतं, ओढत होते, हनुमंतरायाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण हनुमंतरायाच्या अंगामध्ये एवढा आवेश आला होता, रामाला आणि अंगदाला घेऊन उड्डाण करायला लागला. हे जांबुवंत महाराजांनी पाहिलं. जांबुवंत धावत आले, हनुमंतरायाच्या पायाला मिठी मारली. परंतु हनुमंतराया आघात भक्तीचं बळ आहे. घेवनी तिघे जण हनुमान करू पाहे उड्डाण, सुग्रीव भुवनी सावधान धरी धावून हनुमंता. आता रामानं पायाला धरलेले आहे, अंगदानं पायाला हनुमंताच्या धरलेले आहे, जांबुवंतानं धरलेले आहे. आणि ह्या तिघांनाही घेऊन हनुमंतराया उड्डाण करू लागलेले आहे. हे बेशुद्ध पडलेल्या सुग्रीव एवढ्यामध्ये सावध होतो. सावध होऊन पाहतो तर हनुमंतराया आकाश पंताला उसळी घेऊ लागलेले आहे. रामरायाला, अंगदाला, जांबुवंताला घेऊन निघालेले आहे. हे सुग्रीवानं पाहिलं. राजा सुग्रीव धावत आला आणि हनुमंतरायाच्या पायाला मिठी मारली. आता हे चौघे जण लटकलेले आहेत. श्रीराम प्रभू, अंगद, जांबुवंत आणि राजा सुग्रीव. ह्या चौघांनाही घेऊन आपल्या भक्तीच्या आवेशानं भक्त सखिया हनुमंतराया आकाश पंताला सीतामाऊली घेऊन येण्यासाठी, जाऊन आणण्यासाठी उसळ्या मारू लागलेली आहेत, किरण ठोकू लागलेली आहेत. सुग्रीवही समस्त उडो पाहे हनुमंत, तो लक्ष्मणे धावून यातेत आवरीत निज बळे. अहो सुग्रीवाला, रामरायाला, अंगदाला, जांबुवंताला घेऊन हनुमंतराया निघालेले आहेत. हेही अत्राळी व्हायला लागलेले आहेत. हे लक्ष्मणानं पाहिलं आणि पत्र वाचता वाचता लक्ष्मण दादा धावत आले आणि हनुमंतरायाच्या चरणाला, पायाला पकडलं आणि हनुमंतरायाला थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. स्फुरणे खवळला हनुमंत, अंगद सुग्रीव जांबुवंत, राम लक्ष्मणा समवेत लंकेत नेहो पाहे. हनुमंतरायाला एवढा आवेश आलेला आहे. हनुमंतराया म्हणतात, नाही 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 नाही, आता मी इथं थांबणार नाही. आता लंकेला गेलं पाहिजे, रामाची सीता घेऊन आलं पाहिजे, रामाला भेटवली पाहिजे. रामानं पुन्हा वेड्यासारखं करायला नको. सीता सीता म्हणून उगाच हाका मारायला नको. हात पसरून सीता मला ये भेट, मिठी मार, असं पुन्हा तोंडातनं वाक्य काढायला नको. म्हणून हनुमंतराया म्हणतात,
आता लंकेला गेलंच पाहिजे म्हणून उसळ्या घेऊ लागलेले आहेत, उड्डाण करू लागलेले आहेत. रामरया, लक्ष्मण दादा, अंगद, जांबुवंत, सुग्रीव सगळे पायाला लटकू लागलेले आहेत आणि सगळ्यांना घेऊन लंकेकडे जाण्यासाठी हनुमंत या उसळ्या मारू लागलेले आहेत. पंचफळे वृक्षावरी तेवी 5 वीर त्या अवसरी, नेऊ पाहे लंके भीतरी तेही परी अवधारा. एखाद्या फांदीला 5 मोठीच्या मोठी फळं लागलेली असावी आणि ती जशी लोंबकळावी ना तशा हनुमंतरायाच्या पायाला मिठी मारलेले हे 5 वीर राम, लक्ष्मण, अंगद, सुग्रीव, जांबुवंत असे लोंबकुळ लागलेले आहेत. आणि हनुमंत या लंकेकडे जाण्यासाठी, सीतामाऊलीला घेऊन येण्यासाठी मोठ्या आवेशाने उड्डाण करू लागलेले आहेत. ही कथा तुम्ही ऐका. म्हणतात श्रीराम मारील रावण, इंद्रजित मारील लक्ष्मण, आम्ही मर्दू राक्षस गण, सीता घेऊन येऊ शकेल. हनुमंतरायाला एक वेगळा आनंद झालेला आहे हो. हनुमंतराय म्हणतात बरं झालं मी एकटा निघालो होतो, पुन्हा एकदा लंकेमध्ये जावं, ताबडतोब सीता माऊलीला घेऊन यावून रामरयाची भेट घालून द्यावी ही माझी भूमिका होती. पण आता माझ्या पायाला 5 जण लटकले म्हणले, आता या 5 जणाला घेऊन जातो म्हणले आणि सगळं कामच ओके करून फत्ते करून येतो म्हणले. रावणाचं मरण कुणाच्या हात नाही, रामाच्या. रामप्रभू काय करतील तर कुंभकर्णाला रावणाला मारतील, इंद्रजिताला लक्ष्मण दादा संपवतील आणि अंगद, सुग्रीव आणि मी हनुमंत बाकीची सगळी वरकड राक्षस आहेत ना म्हणले, त्या सगळ्यांना संपवून सीता माऊलीची सोडवणूक करून आत्ताच्या आत्ता घेऊन यायला पाहिजे. म्हणून हनुमंतराया आनंदानं उसळ्या मारत आहेत. ऐशा कपीचे मनोगत जाणोनिया श्री रघुनाथ, हनुमंताचे चरण धरित क्षमा निश्चित पैकी. हनुमंतरायाच्या मनाची काय धारणा आहे रामरयाने ओळखली. रामरया म्हणतात, ए मारुती, हे हनुमंता, तुझ्या पाया पडू का म्हणले. अरे असा का करायला लागलाय वेड्यावनी, आम्हाला 5 जणाला घेऊन उडायला लागलेले. अरे कुठे निघालाय लंकेकडे, थांब, ऐक, तुझं चरण धरतो, तुझ्या पाया पडतो, असं करू नको रे बाबा हनुमंता. मला माहिती आहे जसा बाप तसा बेटा असतो, जसा देव तसा भक्त असतो, माहितीये रे हनुमंता. पण मी जरा आगाऊपणा केला म्हणून तूही तसंच करतो का हनुमंता. पुन्हा मी असं वागणार नाही. जे वागलो त्याबद्दल मला क्षमा कर, माफी कर. हनुमंतरायाच विनंती वजा प्रार्थना रामरया करतात. श्रीरामे धरिता चरण, हनुमान घाली लोटांगण, तुझी आज्ञानुप्रमाण प्राणांती आपण नुल्लंगी. देवानं आपलं पाय धरलं. हनुमंतरायाला थोडस वाईट वाटलं. आपण एवढाही आगाऊपणा करू नये की देवानं आपलं चरण धरावं. हनुमंतरायाने रामरयाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं, लोळण घेतली, चरणाचं दर्शन घेतलं रामरयाच्या. आणि हनुमंतराया म्हणतात, देवा तुझा मी लाडका भक्त आहे, तुझं लढीवाळ लेकरू आहे. देवा माझ्या हातून जर काही चूक घडली असेल, आगाऊपणा घडला असेल, देवा माफ करा. तुमच्या परवानगीशिवाय, तुमच्या आज्ञेशिवाय एक पाऊलही मी पुढे टाकणार नाही. मग माझा
प्राण गेला तरी चालेल, प्राणापेक्षा देवा तुम्ही मला प्रिय आहात, माझा जीव की प्राण तुम्ही रामराया आहात, तुमचा एक शब्द मी ओलांडणार नाही. हनुमंत या लोटांगण घालून रामरायाला विनंती करतात, तुझ कळली सीतेची अवस्था, तिच्या नावया शीघ्रता, धिटपण केले म्या आता, क्षमा सर्वता मज कीजे. रामा, लक्ष्मण दादा ब्रह्मपत्र वाचत होते, तुम्हाला वाटलं कशी सीता आली? एवढा मोठा तुम्ही जगनियंता परब्रह्म परमात्मा, जगाच्या डोळ्याला सादृश्यता देणारे तुमचे नयन, आणि तुमच्या डोळ्याला समोर सीता आली का नाही हे कळलं नाही का? दिसली नाही का? सीता दिसत नसून सुद्धा तुम्ही म्हणाला माझी सीता आली, माझी सीता आली, मला भेटायला आली, लई दिवसानं आली. काही चाळा करता हो रामराया? ही सीतेची अवस्था किंवा सीताबद्दल किती अपार प्रेम आहे तुमच्या मनात हे मला कळालं, आणि म्हणून मला वाटलं आता इथं थांबण्यात अर्थ नाही, चव नाही. म्हणले लंकेला गेलं पाहिजे आणि राजा रावणाच्या नजर कैदेची सीता आहे ना ती घेऊन आलं पाहिजे, म्हणून जरा मी धीट झालो, म्हणजे आगावपणा केला. पण रामराया, तू माय मी लेकरू, नको पाना चोरू, कुठवर धीर धरू, सांग मी देवा काय करू. देवा, तू माय मी लेकरू, तशीच तू गाय मी वासरू, नको पाना चोरू, सांग आता कुठवर धीर धरू. हनुमंतराया म्हणतात, तू माझी आई आहे, तू माझा देव आहे, मी जरा धिटपणा केला, धाडस केलं, म्हणून तुम्ही रागाला वगैरे जाऊ नका, माझ्यावर कोपू नका. माझ्या हातून जर अपराध घडला असेल, चूक घडली असेल, तर मी माफी मागतो. देवा मला माफ करा. ऐसे बोलून आपण धरिले श्रीरामाचे चरण, रामे दिधले आलिंगन, समाधान स्वामी भक्तम. असं हनुमंत या रामरायाची प्रार्थना करतात. श्रीरामाचं चरण दृढ धरतात. रामराया आपल्या पायावर नतमस्तक झालेल्या हनुमंतरायाला दोन्ही हाताने उचलतात, कवटाळून धरतात, कडकडून रामराया हनुमंतरायाला मिठी मारतात. देव भक्ताचं आलिंगन घडलेलं आहे आणि देवाला भक्ताला एकमेकाचं समाधान मिळालेलं आहे. एका जनार्दना शरण हनुमंताचे बळ संपूर्ण, सुग्रीव आली लक्ष्मण वानर गण वानिती. अध्याय कळसाला आलेले आहे. ब्रह्मपत्रातील दुसरा अध्याय म्हणजे सुंदरकांडातील 27वा अध्याय. या अध्यायाचं चिंतन आता कळसाला आलेलं आहे. आणि रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज सर्वश्रेष्ठ संत आहेत. त्यांना आपल्या सद्गुरूंची आठवण होते आणि जनार्दन स्वामींच्या चरणावरती नतमस्तक होतात. हनुमंतरायाकडे किती बळ आहे हो म्हणले. रामराया लोंबकळतोय, लक्ष्मण दादा लोंबकळतोय, अंगद लोंबकळतोय, सुग्रीव लोंबकळतोय, जांबवंत लोंबकळतोय. सगळे वडून धरतात तरी उसळ्यात उसळ्या मारत होता, किरणच किरण हाणत होता, किती ओढ्या मारत होता. अशी सगळी वानर राजा सुग्रीव, लक्ष्मण दादा हनुमंतरायाच्या बळाचं वर्णन करू लागले. बळ अद्भुत हनुमंता, पुढील सीतेची अवस्था, ब्रह्मलिखिताची कथा, सावधान अवधारा. हनुमंतरायाकडे किती ताकद आहे, किती बळ आहे.
हे शब्दात सांगता येत नाही. हनुमंत या महाबळे याच्या पलीकडे आपल्याला शब्द वापरता येत नाही. अहो हनुमंत यासारखी ताकद या त्रिभुवनात देवदेवतामध्ये सुरासुरामध्ये कुणाकडच नाही, मग मानवाकडे तर नाहीच नाही. एवढा महाबळी हनुमंत आहे. ब्रह्मपत्रातलं वाचन चालू आहे. ब्रह्मपत्राच्या दुसऱ्या अध्यायाची कथा कळसाला आलेली आहे. नात्र या म्हणतात अशोक वनामध्ये सीता माऊलीच्या खोड्यात हनुमंत यांनी गुप्त राहून वृक्षावरून श्रीराम नाममुद्रा टाकलेली आहे. आणि सीता माऊलीला वाटलेले माझा राम आला, मला भेटायला आला, मी त्यांच्या चरणावर लोटांगण घालते, त्यांचे चरण माझ्या केसानं झाडते, त्यांची सेवा करते. बऱ्याच दिवसांनी आज मला माझ्या पतिदेवाचा सहवास लाभला, आनंदी झालेले. आता माऊलीची अजून काय पुढे अवस्था होते अशोक वाटिकेमधली ही कथा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ब्रह्मपत्राची ब्रह्मलिखिताची कथा अतिशय गोड आहे. तुम्ही श्रोते मंडळी, रामभक्त मंडळी, भाविक भक्त मंडळी, हरिभक्त मंडळी, हरिदास मंडळी, महाराज मंडळी, संत महंत मंडळी सावधानतेने ऐका. नात्र या विनंती करतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एकाकार टीकाया ब्रह्मलिखित हनुमंत पराक्रम वर्णन नाम सप्तविंशतितमोऽध्याय गौडः. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय. श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा नूर लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरि रेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपु. यति यशमती परमार्थ गती स नरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक या शांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरानी. हरि रेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नहि भिन्न वपु. यति यशमति परमार्थ गति स नरो भवसागर मुद्धरति. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिकं व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशां. सकळ देवादि देवा कृपाळु आजी केशवा महानंदा महानुभवान सदा शिवास जरूपम. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयनम. कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाय सगुण निर्गुण जगत जनित्या जगत जीवना. वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हेची करीत शे विनवणी भवबंधनी सोडवावे. हेची करीत शे विनवणी भवबंधनी सोडवावे.
हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावी केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तम आदोक्ष ज्ञानारसी अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष ज्ञानारसी अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री 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 विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।